26/11 हल्ल्याप्रमाणे समुद्री मार्गाने लपून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत पाक आहे का अशी शंका निर्माण झाली। कारण पाकिस्ताननं अरबी समुद्रातील गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या। या मच्छीमारांना पाकिस्ताननं जिवंत सोडलं असलं तरी भारतीय बोटी मात्र स्वतःच्या ताब्यात ठेवल्यात। 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कसाब आणि इतर दहशतवादी समुद्री मार्गानेच मुंबईत आले होते। त्यानंतर त्यांनी ताज हॉटेल आणि इतरत्र हल्ला केला। भारतीय बोटी ताब्यात घेतल्यानं पाकिस्तान पुन्हा असा काही कट रचतोय का अशी शंका उपस्थित होते। मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयानं समुद्रकिनारे, बंदर, गोदी इथं गस्त वाढवली। सागरी कवच ही तटरक्षक मोहीम सुरू केली। मच्छीमारांनाही सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली। कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रमार्गे प्रवेश करू नये यासाठी मच्छीमार बोटींच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली। समुद्रात काही संशयास्पद आढळल्यास नौदलाला शूट टू किलचे आदेश देण्यात आले।